यस मॅचला सुरुवात होते गेम पेन आणि नक्कीच्या ठिकाणी मात्र पुनश्च सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋषी वरती जबाबदारी आहे आणि समोर बॅटर सश आहे राकेश आणि राकेशच्या बॅट मधून पहिलाच हुकचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार स्ट्रोक चौकार. डान्सिंग अंपायर जॉईन झालेत. आज त्यांचा डान्स देखील पाहायला मिळतोय. फुटटॉस पुढे बॅटने डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला तर तब्बल 1:24 मधाच्या आतमध्ये फेकला. टायमर सेट आहे या गोष्टीची आपण नोंद घ्या. 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला असेल सुरुवातीच्या 3 षटकांसाठी. हाफ ट्रॅकर पुणेशा इथे मिस टायमिंग आणि आता मात्र जे चौकार आलं होतं त्या चौकारांचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये या विकेट्सना ऋषीने इथे विकेट्स घेतल्या. फलंदाज असेल बाद राकेश. बॅक टू द पवेलियन. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंच हॅरी सर आमच्या संवेद आज जोडलेत आणि त्यांचा हा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचतीये तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आकाश सज्ज झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. हो इथे मात्र कमालीचा स्ट्रोक चाबुक स्ट्रोक आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दमदार स्ट्रोक चौकार. डोक्यावरती हात दिले की घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिल्या. पाच चेंडू आणि 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पॉवरफुल इनिंग देखील साकारली जाते. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि इथे पुनश्च हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14 धाबा.
पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल विकास वरती ही जबाबदारी आहे. ओ मिस्टामिक चेंडू हवे डाऊन दे बॉल क्षेत्ररक्षक आणखी एक विकेटचं पतन फलंदाज सचिन शून्यावरती बाद. ट्रॅक वरती पुनश्चा विकासला पण पाहतोय नवीन बॅटर मध्ये शाद मध्ये सूर्याला पाहायला मिळेल. ओ दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली हिट आणि ते फलंदाज होते बाद आणि कमालीची गोलंदाजी आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज विकासच्या नावावरती फलंदाज बाद. नवीन बॅटर मध्ये शात मध्ये कुणालला आपण पाहतोय आणि इथे मात्र ही एकच धाव फलकावरती घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा. 15 धावा धावफलकावरती. पुढील मॅचच्या टॉस साठी आमने आणि अंबरचे संघ आपण सज्ज राहा. आमने आणि अंबरचे संघ या सामने संघाचे संगणक सज्ज असतील. वेलकम. अंबरचे संघ आपले संगणक देखील आपण इथे उपस्थित राहा. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर इथे मैदानाच्या आतमध्ये फेक सुरू आहे आणि तत्पूर्वी इथे या धावा घेतल्या जात आहेत धावफलकावरती. त्यामुळे तब्बल 2 धावा आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. विकासला पण 18 धावा 3 धावा घेतल्यात आणि 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विकासचं देखील कौतुक. विकेट सॅट्रिक या स्पर्धेची त्याच्या नावावरती राहिल्या. पहिली विकेट सॅट्रिक
विकास या गोलंदाजाच्या नावावरती राहिला आहे आणि आता मात्र या षटकातील हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. तो अपड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. सापेब त्यांच्या अगेन्स्ट कोणगाव स्क्वेअर कट केलंय, शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक, धावबाची संधी होती. आता यष्टीरक्षक चुकी करतोय आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. टीम अंबारचे संघाचे संगणक आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या, कारण की इथे आमने संघाचे संगणक सज्ज आहेत आणि त्यानंतरची मॅच असेल आई वज्रेश्वरी निंबवली त्यांच्या अगेन्स्ट टीम किरवली. किरवली संघ देखील इथे सज्ज आहे, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. हो, फटका तर चांगला आहे आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 21 धावा. हो, इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजेच तब्बल 1 आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. हा फटका देखील चांगला एक्झिक्यूट केला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक असतील. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते ते म्हणजे तब्बल 25 धावा धावफलकावरती. तिसरे षटक प्रगती पदावर आहे. 25 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हो, मिस टायमिंग आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक शॉट फाईनला. इथे मात्र झेल सुटला. झेल घेणं गरजेचं होतं परंतु झेल ड्रॉप आणि ही ऍक्शन आपल्या पंचांची अगदी कंटाळलेत आयुष्याला. झेल सुटला. मिस्टर हॅरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर पंचांची भूमिका नेहमीच साकारली परंतु भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जास्त मागणी त्यांना, खास करून गुजरातला जास्त बिझी शेड्यूल असतो त्यांचा. आणि आम्हाला देखील ठाऊक आहे एका स्पर्धेचं मानधन त्यांनी 28,000 रुपये घेतलं होतं. करण अंबाळला त्यांनी जे विकेट दिलं होतं त्यानंतर मात्र टेनिस विश्वामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पंचांच्या माध्यमातून त्यांना शाबासकी म्हणून 28,000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. अलिबागची ती स्पर्धा. मेजर या, वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण मंचावरती या. मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. टीम अंबारची देखील आता रिपोर्टिंग करतोय. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस 28 धावा. आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडू नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. टीम आमणे आणि त्यांच्या अगेन्स्ट अंबारची
अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 28 आपण पाहतोय. अंतिम षटक सुरू आहे. हो लेन खेचली आहे. शॉर्ट लेन चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ बाकफूडला गेले. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि त्यांच्या आव्हाक्याच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार चौकार. अवंतरच्या स्वरूपाने हा वाईटचा इशारा. हो विकेट करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले देखील. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे आणि तत्पूर्वी इथे या धावा मिळतील त्या म्हणजे तब्बल 2 धावा. टॉस साठी सज्ज राहा. पुढील दोन्ही संघ आपण लगेचच टॉस करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 35 धावा आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. 35 धावा धावफलकावरती. हो विकेट केलाय समोरच्या दिशेने फोर्स आणि आता मिड ऑफला क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड करत आहेत. जिथे सिंगल होती सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा जिंकण्यासाठी आता 38 धावांची आवश्यकता असेल. चला आपण टॉस करूयात. मेजर या टॉस केला जाईल दोन्ही संघादरम्यान. चला आपण टॉस दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात.
टीम अंबरशी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आमने अशी लढत आपण पाहतोय. हेड अँड टेल असं अधोरेखित केलंय. आपण कॉइन स्पिन करतोय. हेड इज द कॉल आणि आलाय तेल. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊ स्थानापन्न. येस, टॉस जिंकलाय आमने संघाने जिंकलाय. टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर अंबरचे संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असे कुठले गोलंदाज त्यांच्याकडून अपेक्षा असतील? 40 ते 45. आणि कुठले गोलंदाज त्यांच्याकडून आज अपेक्षा असतील? गोलंदाज आहे, मंथन आहे, भावेश आहे, आहेत अजून 2. सध्या या अंगामध्ये आपण पाहिलं तर आमने संघ देखील चांगला परफॉर्मन्स करत आहे. इथे आपण कोंढेरीकर चषक पाहतोय. हे भव्य दिव्य आयोजन आहे आणि सुंदर असं क्रीडांगण आहे. या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि यावर्षी खूप चांगलं आयोजन अजून केले आणि खेळाची संधी दिली याचा धन्यवाद बोलतो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस गमावला टीम अंबरचे संघ. टॉस जर जिंकला असता तर मेजर तुमचा काय निर्णय असता? टॉस जिंकला असता तर आम्ही बॅटिंगच केली असती पहिले. म्हणजे मनासारखं घडलं. आता बॅटिंग करायची आणि आता समोर आमने संघ. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि आज कुठल्या फलंदाजांकडून अपेक्षा असेल? टार्गेट तर काय स्पेशली असं नाही आहे, पण आमच्याकडे 3 लेफ्टी आहेत. नक्की तिन्ही लेफ्टी चांगला परफॉर्मन्स करतील आणि सध्या टीम चांगली परफॉर्मन्समध्ये. मागच्या 4 टुर्नामेंट खेळलो आम्ही, त्यातल्या 3 फायनल मारल्यात. आय थिंक सो बेस्ट परफॉर्मन्स राहील. आणि विचार केला तर आपण नक्कीच कल्याण विभागामध्ये सुंदर अशी स्पर्धा पाहतोय. कोंढेरी गावाच्या वतीनं कोंढेरीकर चषक. या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द. रोडवरून येतानंतर वाटत नाही का एवढं चांगलं आतमध्ये प्लॅनिंग असेल, आयोजन असेल, पण खूप छान आयोजन केलं आहे. आणि जेवढे हे लोक मेहनत करतात ते लास्टच्या दिवशी नक्कीच त्याचा रिझल्ट त्यांना बघायला भेटेल. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय टीम आमनेनं. आमने संघानं स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम अंबरशेला. थँक्यू ऑल ऑफ यू. गोलंदाज तयार आणि इथे मात्र पुढेच्या चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज होती आणि तत्पूर्वी इथे मात्र 1 धाव घेतली जाते.
ओ मिस्टामिंग डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि फलंदाज असेल बाद. पहिला झटका मैदानात मध्ये गावदेवी सापे ब या संघाला अरबाद शून्यावरती बाद. चांगली गोलंदाजी चांगला केला इथे पाहायला मिळतोय. आणखी एक फलंदाज बाद. दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. बदाशात मध्ये फलंदाज हर्षचा खेळी शांत. हर्ष बॅक टू द पवेलियन. फडक आणि आता चांगली सुरुवात आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जिंकण्यासाठी बडवायशात 38-38 जावा जरूर बडवायशात. आणि सलामीला आता मात्र नक्कीच जे बॅटर्स आले होते ते आता तंबूच्या अशाला बदललेत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अनुज आणि त्याच्या सोबतीनं ऋषी अजूनही सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. असं वाटलं की सोपं समीकरण आहे परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती अजयने चांगली गोलंदाजी केली आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सूरज वरती आक्रमण झालंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक चौकार. हो आणखी एक
आणखी एक क्लासिकल स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. दहा या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बॅक टू बॅक दोन चौकार आले. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल घडलंय का. तर डोक्यावरती हात म्हणजेच इथे धाव पूर्ण झाली. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 11 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि इथे मात्र पाहावं लागेल घडतंय का मधाच्या आतमध्ये. तर एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पुरेशा फटका दमदार आहे. आता क्षेत्ररक्षक सज्ज ठेवले होते फाईन लेगला परंतु त्याच्याकडून झाली चुकी. आणि तत्पूर्वी इथे मात्र जिथे सिंगल होती तिथे या दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 बॉल आणि 14 धावा. फुलटॉस हुक करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र हा चेंडू अगदी डॉट आलाय. स्टंपच्या मधून गेलाय आणि इथे मात्र फलंदाज असेल बाद. बेल्स पडली आहे. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. बेल्स पडले त्या अनुषंगाने फलंदाज असेल बाद. आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. पाण्याची मागणी केली आहे. 12th मध्ये आपण जा पाणी घेऊन जा. गोलंदाज तयार. आकाश या षटकामध्ये आपण पाहतोय. ओ हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार.
11 मध्ये आता 20 बनवायच्यात. आता इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. बिगिट करण्याचा प्रयत्न पुनशा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र मधाच्या आतमध्ये घडलंय काय तर या धाबा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये तब्बल 2 धाबा. शरदजी गायकर यांचं आगमन झालं. वेलकम या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 18 धावेंची आवश्यकता. 10 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता. तुकाराम गायकर यांचं देखील आगमन झालंय. मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने हे क्रीडांगण सजवलं गेलंय. इथे फटका दमदार. स्टँड अँड डिस्पॅच. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. वेगळी अदाकारी आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर मिस्टर हॅरी सरांशी षटकार. चांगली कामगिरी राहिल्या तर ट्रिपलेश होऊ द्या एकदा जो काल आपण केला होता. अगदी इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय तर पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. आता जिंकण्याचं समीकरण 9 चेंडू आणि 9 मध्ये 11 धावेंची आवश्यकता असेल. 9 चेंडू 11 धावा बनवायच्यात. हो चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिचेल. आता कमबॅक करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज. 8 चेंडू आणि 11 धावा अजूनही बनवायच्यात. 8 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता असेल. विकेट आणि त्याच्यावरती हा देखील दमदार स्ट्रोक. षटकार. बिस्टामिंग आणि आता मात्र झेल कंप्लीट. फलंदाज बाद. ज्या ठिकाणी सेलिब्रेशन करत होतं त्या ठिकाणी पाण्याचा सोर्स देखील आहे. कारण की लेदर क्रिकेटची ही विकेट आहे आणि लष्गीन आउटफील्ड आपण पाहतोय. त्या अनुषंगाने पाण्याचा सोर्स देखील इथे थोडस सांभाळून आपण. आणि फलंदाज बाद. सहा चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावेंची आवश्यकता असेल. 6 मध्ये 5 बनवायच्यात. 6 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर हॅरी सर आणि स्क्वेअरलेगचे पंचाम जे रुपेश गायकर सरांना आपण पाहतोय. पंचांची भूमिका त्यांच्या वतीनं साकारली जाते. पुणेशा बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि तत्पूर्वी इथे मात्र हा चेंडूला डॉट. आता 5 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. पाच चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. हो लाऊड अपील झाली होती परंतु पंच सांगतायत की इथे मात्र पिचिंग आउटसाइड आणि लेग बायचा इशारा पंचांच्या वतीने येतोय.
एक धाव फलकावरती 4 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. सामना कुशल मुवमेंटला 4 मध्ये 4 बनवायच्यात. चांगली इनिंग चांगली बॅटिंग इथून मात्र साकारणं गरजेचं आहे. चांगला खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 4 धावेंची आवश्यकता असेल. बिगित क्षेत्ररक्षक पोहोचतोय. हो झेल सुटलाय. मौका भी गया और चौका भी गया आणि चौकारानं सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स सापे बी या संघानं. खूप खूप अभिनंदन सापे संघाचं. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम कोणगाव संघाचं देखील